आय डोंट लाईक दिस गोष्ट. सगळे तेच विचार घरी काय करतो ते म्हणजे असं सेट आहे. टाईम कसा कॉलवरती टाईम कसा फिनिश करतो हे लिस्ट ऑफ क्वेश्चन सगळ्यांनाच विचार. कुठे ते आपल्याला श्वास घेता नाही येत आणि असं कोरोना व्हायरस त्याला खरं नाव आहे COVID-19. आणि ते खूप सगळ्यांचं घाबरवतं सगळ्यांना आणि इट्स स्प्रेडिंग अ लॉट ऑफ. आता कोणालाच माहित नव्हतं की अशी परिस्थिती होणार आहे. म्हणून मग काही लोक इकडे तिकडे जात असतील. कोणाला काहीच माहित नव्हतं की कसं असेल कोरोना. आपल्याला तर हे पण माहित नव्हतं की कोरोना असेल पण की नाही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. आपल्याला 20 सेकंड काउंट करता नाही येत तर 20 सेकंड आपल्या बर्थडे सॉन्ग मध्ये असतात. म्हणून आपण हॅपी बर्थडे टू यू सॉन्ग बोलायचं. This is a person, a ball, okay, and it has 7 balls. Touches the other ball, and the other ball, and the other ball, and the other ball. And the rest of the balls, that's the other ball, the other ball. आजूबाजूला कोरोना आहे. It's a virus. कोरोना एक व्हायरस. टाईपचा व्हायरस असतो तो सगळ्यांना इन्फेक्ट. This virus is a very deadly virus. Spreads really fast, so it's called a deadly virus. It's a very teeny weeny virus, even more tinier than an ant's poop. असं प्रत्येक व्हायरस सारखा नाही आहे. फ्लू आला, हे आला, हा एक असं वेगळाच व्हायरस आहे. भूल गई वो मैं, लेकिन मैंने उसको देखा है. टीवी पे एडवर्टाइज आती हो तो मैं देखती हूँ. गोल शेप असतो आणि बाहेरून त्याला असे हे असतात ट्री सारखे लाईन्स आणि त्याला पूर्ण रेड कलर असतो. For many children, it's like a villainous attack and it has to be defeated or a world will come to the end. They keep multiplying and multiplying everywhere until the body is about to die. मला नवीन काय नाही पण अख्खं म्हणजे जेवढं माहिती तेवढं सांगेल. त्यातलं नवीन काय ते तुम्हालाच माहिती. मला फक्त ते ही माहिती आहे. So first of all, it originated in China. चायना. China. चायना. China. 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 I think. China. चायना एक डिसीज बनवत होती जापानवर टाकायसाठी. लैब के कोई साइंटिस्ट रिसर्च कर रहा था तो उस पर एसिड गिर गया. ते बनवला त्यांनी आणि त्याच्यावर स्टडी करून फ्युचर मेडिसिन्स वर्ल्डच्या गुडसाठी. आणि काही लोक म्हणतात की तो नॅचरली बॅटमधून आला. तिकडचे लोक काही पण खातात. स्नेक, पिग, बॅट हे सगळं खाल्ल्यामुळे त्यांच्यामधले जी व्हायरस असतात, छोटे छोटे किडे असतात ते त्यांच्यामध्ये आले आणि मग त्यांचे ते व्हायरसमध्ये टर्न होऊन गेले. मला खायला चायनीज हे खूप आवडायचं पण ते चायनामधनं कोण आला ते ऐकलं की तेव्हा बी आम्ही ती मार्केटमध्ये बघत होतो तेव्हा आम्ही खात होतो. तर ती बघता बघता ताट फेकूनच दिलं ना. पण तेव्हा पण मी मारच खाल्ला तरी पण म्हणलं कशाला चायना खायचं. चायना
चायनीज लोक इकडे आले असतील मॉलमध्ये, फिनिक्स मॉलमध्ये, आणि कुठेतरी हात लावला असेल रेलिंगला, आणि मग दुसरा माणूस पण हात लावला असेल आणि त्याला झाला. This contagious disease is spreading all over the world, almost every state except for Antarctica. आणि मग त्याच्यानंतर लॉकडाऊन चालू झालं आणि त्याच्यानंतर घरी बसायचं. It was the first day, so I thought it will go. It just came to India once, and it'll go tomorrow. आई त्या दिवशी मला बोलली, अरे काही नाही आहे रे, असंच काहीतरी आहे, आता उन्हाळा आला की बघ पळून जाईल. And it did not work. I see in the sky, they are saying stay home. I see over there, they are saying stay home. I see over there, they are saying stay home. साबणाने हात धुवायचे, साबण खायचा, साबण प्यायचा. अजून काय करायचं? एक तो हमारे घर में कोई नहीं खेलता, सब लोग दरवाजे बंद कर देते, हम लोग बाहर रहते, हम लोग बाहर रहते और खेलते रहते. सबसे ज्यादा पप्पा ही डरते. And I hate it. And only we can go out if we have those masks which stink and those gloves which are so tight that makes itchy bitchy. सगळं कंटाळ. There are two changes, and both of them, one is good, one is bad. माझं काय होतं, म्हणजे मला घरी राहायला खूप मजा येते, पण तरी मला घरी राहून बोर होतं. त्याचे कन्फ्युजिंग आहे. आता मी 5th ग्रेडमध्ये असलो असतो, 4th to 5th. अरे बापरे, अजून 11 दिवसात मी 5th मध्ये असलो असतो. पण या सगळ्यामुळे काय आता, माझी स्कूल बंद आहे. मी खूप सॅड आहे. माझी स्कूल बंद आहे. मी खूप सॅड आहे. आय एम मिसिंग माय स्कूल व्हेरी मच. मी स्कूलला जात नाहीये, ती मज्जा येते, पण खेळायला नाही येत. Only you have to play with your toys and no one. Play with no one. I will miss school. I hate school. जेव्हा शाळा राहिली तेव्हा सुट्ट्या घ्यावं वाटते, जेव्हा सुट्ट्या राहिल्या तेव्हा शाळा घ्यावं वाटते. 100-200 वर्षांनी आय गेस खडू आणि फळा हे टीचिंग ही पद्धत ऑलमोस्ट बंदच झालेली असेल. सगळे ऑनलाईनच शिकवत असतील. तिकडे स्कूल्समध्ये टीचरच्या पार्टी हे आम्ही बसून हे नुसती मस्ती करायचो, मित्रांशी बोलायचो. याच्यात काही बोलताच येत नाही. इकडे आम्हाला टीचर म्यूट करून टाकते आणि मग नंतर चॅटबॉक्स पण ऑफ करून टाकते, बोलताच येत नाही. तर मग हे असतं स्कूलचं. शाळा बंद झाली तरी फेसबुक परत व्हॉट्सअपवर ऑनलाईन अभ्यास करू शकतो आम्ही. त्यामुळं काय आमचा फायदा बी नाही, तोटा बी नाही. आमचा सगळा फायदाच आहे. आता टेस्ट नाही होत, झाले आता कॉलेजचे पेपर, सगळ्यांना पास होऊन दिलं. पास करून टाकलं डायरेक्ट. हो. Before the lockdown, you had many things to do. कि अरे इसका phone आया, you have to go down in the morning, get up and go cycling again. Then it's lunch time. My mom is calling me up. Then studies, you have to do studies. So it was like a locked schedule kind of thing. And in the lockdown, it opened. The schedule opened, but everything else got locked. Vacation, holidays. वॉफल. My cycle. बाबू मावशीची मुलगी. Friends. फ्रेंड्स नाही, cricket. Friends. कारण की मी त्यांच्यासोबतच पूर्ण टाइम राहायची, मस्ती करायची, भांडण व्हायची, ते तर होतच. इसलिए मेरे को उनकी बहुत याद आती है. मैं कभी रो भी जाती हूँ. क्लासमेट्स और फ्रेंड्स की भी ऐसी बात है मेरी. I even forgot some of my friends.
घरात फक्त एवढंच बदल झाले की आता सगळेजण सोबत राहतात. बहुत बहुत ज़्यादा वक्त बिताती हूँ उनके साथ, कभी सोती हूँ और बहुत ज़्यादा उनके साथ मस्ती करती हूँ. आम्ही आता काय खेळायचोच नाही एकत्र. आता रात्री आम्ही कधी कधी गेम ऑफ लाईफ खेळतो. बेडरूममध्ये वर्किंग ऑफिससारखं दिसतं, इकडे कम्प्युटर आणि इकडे कम्प्युटर. व दुसरा बदल हा झाला की पप्पा आला असं ट्रॅक्टरवर हे जायचं, पण ते आता जात नाही, त्यामुळे पगार भेटत नाही, त्यामुळे खायची व्यवस्था व पैशाने काय हे घ्यायचं ते थोडं कमी झालं ना. मी रोज काही ना काही खायला बनवते, पिझ्झा, चिली चीज टोस्ट, पिझ्झा ब्रेड. मग सकाळी उठायला मिळतं लेट आणि रात्री पण लेट झोपायला मिळतं. आम्ही मॅगी 2 मिनिटात बनवू शकतो. ओके, मॅगी 2 मिनिटात बनवू शकता. व्हेरी गुड. I have baked more than 11 cakes. आणि तो कापताच येत नव्हता आणि तो असं खायला लागत होता जाऊन. काही गोष्टी आहेत जे घरी केल्या कितीही छान झाल्या तर तरी बाहेर खाण्याची जी मजा आहे किंवा जी चव आहे ती त्याला येत नाही कितीही आपण म्हटलं तरी. बरं. जसं की वडापाव, मिसळ किंवा ॲज सिम्पल ॲज पिझ्झा. आणि मोस्ट ऑफ ऑल नाही, पण असं रिअलाईज झालं मला व्हॅल्यू ऑफ जंक फूड आली. Today is Eid, so Papa and me have a holiday. I don't have a holiday since long time, but today is Eid. लेकिन पापा हमारे साथ खेलते ही नहीं. जब भी देखो तब भी सोते ही रहते. आणि तिसरा मेन पॉइंट, बाबांनी टकलू करून टाकलं. का? मागचे केस खूप वाढले होते ना, तर मागून सुरुवात केली आणि मागे करू होतं युगरडच होता. आणि मामाने काहीतरी बोलले, मग युगचे केस इकडे कापले, मग मागून इकडून ट्रिमरने असं घेतलं. म्हणजे कसं काय म्हणजे डॅडी डिजिटली कम्प्युटरवरती तुझ्यापेक्षा जास्त काम करतो आणि तू कोणापेक्षा पण जास्त मॅन्युअल किंवा कुकिंग आणि घराचं काम तू सगळ्यात जास्त करतेस. So Mama works the most. So I help her in ग्राइंड करायला आणि अंड्याचं स्मॅश करायला आणि गॅस लावायला. मला आठवत नाही. I've improved a lot since a couple of days. झाडं खूप हॅप्पी आहे, बर्ड्स खूप हॅप्पी आहे, पण पावसा यायचा नाही आजी, आता येतो. In some countries, there are deer scenes on the main roads and on the highways. And there was a leopard on the bridge and he was like, फिर सब लोग डर गए, फिर वो रास्ते पे ही बैठ गया, फिर सब लोग डर रहे थे, फिर उसकी शूटिंग ही सब लोगों ने डर के. खरंच म्हटलं तर मला माहितीच नाही. 1 साल बाद ही होगा कोरोना का चक्कर. त्याच्या आधी नाही माहिती नाही का, पण असं वाटतंय की नेक्स्ट इयर पर्यंत हे चालूच राहणार. ही लॉकडाऊन संपणारच नाहीये नाही. खूप दिवसांपर्यंत. असं नाही विचार केला पाहिजे आता पुढे काय होणार, आता आम्ही जाणार कुठे जाणार काय माहिती, असं काय विचार करायचा नाही. पॉझिटिव्ह, पुढे हा जाणार नंतर येणार, असं एकदम पॉझिटिव्ह विचार करायचा. झालं. Oh yes. And the ways you can get immunity to this virus is first, if they make the vaccine, get the vaccine, or you should get the virus first. आणि वॅक्सिन खूप वेगळे म्हणजे असं नाही की पूर्ण वर्ल्ड वेट करते की या माणसाने हे वॅक्सिन टेस्ट रिझल्ट यायचा मगच मी बघीन की ह्याचं बरोबर आलं की नाही.
You have to test monkeys because it's okay if a monkey dies. हो करायच लागेल, नाही तर परत कोणता आजार येऊन जाईल. डेंग्यू, मलेरिया, असं स्किन प्रॉब्लेम्स. Later, I think we'll have to wear astronaut costumes because it covers everywhere. Body, face. एक इंजेक्शन घ्यायचं. म्हणजे सपोज एवढंसं इंजेक्शन घ्यायचं, मग थोडं थोडं गोष्टी घालायच्या. एवढंसं तापाचं घालायचं, एवढंसं सर्दीचं घालायचं, एवढंसं खोकल्याचं घालायचं. मग मुझे नहीं मालूम क्योंकि मैं ज्यादा न्यूज नहीं देखती. थोड़ा सा न्यूज देखी और फिर खेलने चले जाती. त्यामध्ये सांगितलं गोमूत्र पिल्याने का जात थोडासा, तर ते गोमूत्र मिक्स करेन पहिल्यांदा. तर शिंदेनी कापूर ते तेल हे काहीतरी मिक्स करून बनवलेलं अर्धवट. तर त्यांनी गोमूत्र नव्हतं टाकलं, मग मी काय करेन, त्यांनी बनवलं तेवढं बनवेन, परत त्यात गोमूत्र टाकेन. वो व्हाट्सएप पे एक बार वीडियो आया था कि मतलब अगर कोरोना का जानना है कि अगर कोरोना है कि नहीं, तो अपनी सांस 15 सेकंड तक रोक के रखो, और अगर खांसी आई वगैरह तो चेकअप करने चले जाओ. For now, there are small, teeny-weeny pills. Like if we roll off an ant, small white pills. सगळे म्हणतात मोसंबी खा. तर डॉक्टर्स ट्राय करू शकतात की एकदम मोसंबीचा प्युअर एकदम काढून मग पेशंट्सना द्या आणि खूप सारा ज्यूस पिवायचा, खायचं. और फिर बाद में ऐसे ही कम कोरोना वायरस का हो जाता. I wish that the rain takes the coronavirus away, because we can't do everyday sprinkling everywhere water or some medicine or something. At least water should be a solution. बाहेर जाऊन फर्स्ट मी ब्रीदच करेन ना. Oh, we'll get so many new stuff to do. हाँ, फ्युचरचं बोलतीये. कोरोना संपला की एवढे लोक इकट्ठा होतील, तिकडे एक पण चाइल्ड नाही राहणार घरी. खूप सारे इकट्ठे होतील कारण बाहेरच नाही निघत. असं विचार कर ना, आता एक अशी मस्त न्यूज आली असती तर असते, कोरोना वायरस वैक्सीनेशन फाउंड. मेरे प्यारे भारतवासियों, मुझे गर्व और आनंद से घोषणा करनी है, बाबा, तुला माहिती आहे न्यूझीलंडमध्ये आता मास्क लावायची गरजच नाहीये. आपल्याकडे पण असंच व्हायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एवढे आपल्या कंट्रीमध्ये एवढे गरीब लोक होते, ते हळूहळू एवढे गरीब लोक, म्हणजे फॉर एक्झाम्पल एवढे गरीब लोक होते, मग ते करून एवढे गरीब लोक एवढे गरीब लोक
मग त्याच्यानंतर जेव्हा हे झालं तेव्हा काय खूप साऱ्या लोकांमध्ये पॉवर्टी झालं, खूप सारे अनएम्प्लॉईड झाले खूप सारे लोक, पुवर गरीब लोक अजून वाढली एवढी होत होतं. मग आपल्याला परत ते असं असं कसं असं परत खाली आलेली ना. त्यापेक्षा जर हे नसलं असतं तर आपण हळूहळू अजून कमी गरीब होत गेलो असतो.